हॅलो स्टुडंट्स, या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शन हा पॉईंट पाहायचा आहे आणि याच्यामध्ये आपण एक 4-5 पॉईंट बघतो आहे. त्यातला पहिला पॉईंट आपण बघतो आहे ॲडसॉर्प्शन इंडिकेटर. कोण असेल? ॲडसॉर्प्शन इंडिकेटर. हा जो ॲडसॉर्प्शन इंडिकेटर जो असेल, ॲडसॉर्प्शन इंडिकेटर, या ॲडसॉर्प्शन इंडिकेटरमध्ये आपण जो प्रकार पाहतोय हा पहिला असेल. ॲप्लिकेशनमधला फर्स्ट पॉईंट पूर्ण असेल तर ॲडसॉर्प्शन इंडिकेटर. आता या ठिकाणी आपण बऱ्याच प्रकारचे टायट्रेशन बघत असतो. त्यापैकी समजा एखादं टायट्रेशन हे प्रिसिपिटेट फॉर्म होणारा जर असेल तर त्या टायट्रेशनमध्ये घडतं नक्की काय? समजा या ठिकाणी आपण हा सोडियम क्लोराईड घेतला असेल आणि हा AgNO3 घेतला असेल. कोण घेतला? आपण सोडियम क्लोराईड आणि AgNO3 घेतला. आता या दोघांचे काय असेल? सोल्युशन असेल. बरोबर आहे की या ठिकाणी आपल्याला काय तयार होतं तर हा सिल्वर जो असेल, हा सिल्वर आणि हा क्लोरीन एकत्रित येतील. त्याच्यापासून आपल्याला कोण मिळतं तर AgCl. हा आपण या ठिकाणी काय म्हणलं, या ठिकाणी आपण सोडियम क्लोराईड घेतला असेल, त्यानंतर सिल्वर नायट्रेट घेतला असेल तर हा सिल्वर आणि क्लोराईड आहे एकत्रित येतील. त्याच्यापासून सिल्वर क्लोराईड आपल्याला मिळतं आणि शिल्लक कोण राहतं तर हा असेल NaNO3. आता इथे या ठिकाणी काय तयार होतं तर हा व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो. या ठिकाणी तयार होतो कोणतं? व्हाईट प्रिसिपिटेट. म्हणजे हे जे टायट्रेशन आपण या ठिकाणी करतो तर या टायट्रेशनमध्ये आपल्याला कोण मिळतं तर सिल्वर क्लोराईडचा व्हाईट प्रिसिपिटेट मिळतो. जे टायट्रेशन तर घडतं पण या टायट्रेशनमध्ये तयार कोण होतं तर प्रिसिपिटेट तयार होतं. आणि मग जेव्हा आपण या ठिकाणी इंडिकेटर वापरतो, इंडिकेटर कुठला असेल तर फ्लुरोसिन नावाचा इंडिकेटर या ठिकाणी आपण वापरतो. कोणता इंडिकेटर वापरतो मी या ठिकाणी? फ्लुरोसिन. फ्लुरोसिन नावाचा आपण या ठिकाणी इंडिकेटर वापरतो. तर घडतं काय तर इथं जेव्हा तुम्ही इंडिकेटर टाकता तेव्हा सुरुवातीला याचा रंग कुठला असेल तर फिक्कट येलो असतो आणि जेव्हा या ठिकाणी हे टायट्रेशन संपतं त्यावेळेस एंड पॉइंटला या ठिकाणी याचा रंग कुठला होतो तर रॅडिश कलर या ठिकाणी आपल्याला मिळतो. सुरुवातीला याचा कलर कुठला असेल तर पेल येलो म्हणजे फिक्कट येलो आहे. कुठला कलर आहे? फिक्कट येलो आहे. तुम्ही वापरला कोण तर हा इंडिकेटर वापरला. इंडिकेटर वापरल्यानंतर याचा कलर कुठला होईल? सुरुवातीला येलो असतो. पण जेव्हा या ठिकाणी हे टायट्रेशन संपतं एंड पॉइंट याचा मिळतो, जेव्हा एंड पॉइंट मिळतो तेव्हा या ठिकाणी येलोचं कन्व्हर्शन हे रेडिश पीपीटी मध्ये या ठिकाणी मिळतं. रॅडिश पीपीटी तुम्हाला या ठिकाणी. ओके, थोडक्यात आपण काय केलं तर इथे आपण जे टायट्रेशन असतं ते कुठल्या प्रकारचं असतं तर प्रिसिपिटेशन टायट्रेशन. प्रकार कुठला असेल तर प्रिसिपिटेशन टायट्रेशन. आणि या प्रिसिपिटेशन टायट्रेशनमध्ये आपण काय वापरतो तर इंडिकेटर वापरतो. बरोबर आहे. आणि मग या टायट्रेशनचा जो एंड पॉइंट असतो तो एंड पॉइंट शोधण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल तर ॲडसॉर्प्शन इंडिकेटर या ठिकाणी वापरावा लागेल. म्हणजे पहिलं या ठिकाणी काय असेल तर ॲडसॉर्प्शन इंडिकेटर जे असेल त्या ॲडसॉर्प्शन इंडिकेटरचा उपयोग. बरोबर आहे. मग आपण काय करतो या ठिकाणी ॲडसॉर्प्शनचे ॲप्लिकेशन्स आपण बघतो. मग हे ॲडसॉर्प्शनचे ॲप्लिकेशन कोणत्या कंडिशनमध्ये बघतो तर इंडिकेटर फॉर्ममध्ये बघतो. आणि त्यावेळेस आपण कोणत्या प्रकारचं टायट्रेशन सिलेक्ट करतो तर प्रिसिपिटेशन टायट्रेशन आपण या ठिकाणी विचारात घेतो. आणि या प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉइंट शोधण्यासाठी प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉइंट शोधण्यासाठी आपल्याला ॲडसॉर्प्शन इंडिकेटर वापरावा लागतो. म्हणून या ठिकाणी आपण एखादी साधी रिॲक्शन बघितली असेल तर त्या साध्या रिॲक्शनमध्ये आपण कोण घेतला असेल तर सोडियम क्लोराईड घेतलाय, सिल्वर नायट्रेट या ठिकाणी आपण घेतलं. सोडियम क्लोराईड घेतलाय आपण आणि सिल्वर नायट्रेट या ठिकाणी आपण घेतलं. बरोबर. या ठिकाणी घडतं काय तर त्याच्यापासून आपल्याला व्हाईट पीपीटी मिळेल. कोणाचा? सिल्वर क्लोराईडचा मिळतो आणि सोडियम नायट्रेट या ठिकाणी तयार होतो. मग इथं जेव्हा आपण हा इंडिकेटर वापरतो तेव्हा सुरुवातीला या
इंडिकेटरवरती हा प्रिसिपिटेट जेव्हा जमा होईल तेव्हा त्याचा रंग कुठला असतो तर येलो कलर त्याचा असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा याचा या टायट्रेशनचा एंड पॉईंट येईल तेव्हा कुठला येईल तर आपल्याला रेडिश पीपीटी त्या ठिकाणी कन्वर्ट झालेला दिसेल. ह्या इंडिकेटरमुळे आपल्याला काय मिळेल तर त्या प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉईंट मिळेल. प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉईंट मिळतो कोणामुळं तर या इंडिकेटरमुळे. ओके, तर पहिलं ॲप्लिकेशन या ठिकाणी काय असेल तर प्रिसिपिटेशन टायट्रेशनमध्ये एंड पॉईंट जो असेल तो एंड पॉईंट आपल्याला शोधण्यासाठी या ॲडसॉर्प्शन इंडिकेटरचा उपयोग करावा लागतो. मग ॲडसॉर्प्शन इंडिकेटर कुठले असतील तर या ठिकाणी इओसिन सारखा डाय असेल किंवा फ्लोरोसिन सारखा डाय असेल तर त्याचा उपयोग आपल्याला ॲडसॉर्प्शन इंडिकेटरमध्ये करावा लागतो. हे त्याचं होईल पहिलं ॲप्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन जे असेल त्या सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण या ठिकाणी दुसरं ॲप्लिकेशन विचारात घेतो. ते अशा फॉर्ममध्ये असेल की इथे आपल्याला गॅस मास्क, आपण काय करतो इथं गॅस मास्क. आता या ठिकाणी तुम्हाला मास्कचा पटकन अर्थ समजतो कारण आपण या ठिकाणी कोरोना जो रुग्ण म्हणजे कोरोना जी महामारी आलेली आहे त्याच्यामध्ये मास्कचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. इथे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा मास्क असतो. तो मास्क असा असेल की ॲक्टिवेटेड चारकोल या ठिकाणी आपण या गॅस मास्कमध्ये वापरलेला असतो. आणि हा ॲक्टिवेटेड चारकोल जो असतो हा ॲक्टिवेटेड चारकोल आपण कुठे वापरणार तर या गॅस मास्कमध्ये वापरणार. त्याच्यामुळे हा गॅस मास्क काय करतो तर गॅस मास्कमध्ये जेव्हा आपण ॲक्टिवेटेड चारकोल वापरतो तेव्हा तो चारकोल काय करेल तर ॲडसॉर्प्शनचं काम करतो. कोणाला ॲडसॉर्ब करेल तर वातावरणामध्ये किंवा एअरमध्ये या ठिकाणी आपल्याकडे जे टॉक्झिक सबस्टन्स असतील, टॉक्झिक किंवा पॉयझनस या ठिकाणी सबस्टन्स जे असतील, गॅस जे असेल तो पॉयझनस टॉक्झिक सबस्टन्स असतील किंवा पॉयझनस गॅस असेल हा कुठे ॲडसॉर्ब होतो तर या ॲक्टिवेटेड चारकोलवरती ॲडसॉर्ब होतो, बरोबर आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जी एअर मिळेल ती एअर कशी असते जेव्हा टॉक्झिक सबस्टन्स आणि पॉयझनस गॅस त्या ॲक्टिवेटेड चारकोलवरती जमा होती. जमा झाल्यानंतर जी तुम्हाला एअर मिळते ती एअर कशी असेल तर प्युरिफाईड एअर असते, शुद्ध हवा या ठिकाणी तुम्हाला मिळते. म्हणजे हे दुसरं ॲप्लिकेशन कसं असेल तर गॅस मास्क जे असतील त्या गॅस मास्कमध्ये आपण ॲक्टिवेटेड चारकोल उपयोगात आणतो. आणि तो ॲक्टिवेटेड चारकोल काय करेल तर त्या एअरमधला हवेमधला जो पॉयझनस गॅस असेल, जे टॉक्झिक सबस्टन्स असतील ते त्या ॲक्टिवेटेड चारकोलवरती जमा होतात आणि ॲटोमॅटिकली आपल्याला जी हवा मिळते ती शुद्ध हवा या ठिकाणी मिळेल. हे दुसरं ॲप्लिकेशन या ठिकाणी असेल. पण गॅस मास्कमध्ये उपयोग कसा येईल तर ॲक्टिवेटेड चारकोल इज युज्ड इन गॅस मास्क. ॲक्टिवेटेड चारकोल इज युज्ड इन गॅस मास्क to adsorb poisonous or toxic substance from the air. So the air will be automatically pure. आणि ही शुद्ध हवा आपल्याला या ठिकाणी मिळते. हे त्याचं झालं दुसरं ॲप्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आपण विचारात घेतो ते कुठलं असेल कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. आता या ठिकाणी कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी याचा अर्थ असेल आर्द्रता. आर्द्रता कुठं असते या ठिकाणी जे ॲटमॉस्फिअर असेल त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जर आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल तर ते आपल्याला कंट्रोल करावं लागतं. आणि हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर या ठिकाणी आपल्याला सिलिका जेल किंवा ॲल्युमिना जेल आपण या ठिकाणी वापरतो. काय करतो आपण ह्युमिडिटी कंट्रोल करायची असेल तर आपल्याला कोण वापरावं लागेल तर सिलिका जेल किंवा ॲल्युमिना जेल या ठिकाणी आपण वापरतो. हे काय करेल ॲल्युमिना जेल किंवा सिलिका जेल. जेव्हा आपण ॲल्युमिना जेल किंवा सिलिका जेल उपयोगात आणतो तेव्हा हे जे सिलिका असेल ॲल्युमिना असेल याच्यावरती ॲडसॉर्ब कोण होतं तर ह्युमिडिटी ॲडसॉर्ब किंवा मॉइश्चर त्या ठिकाणी ॲडसॉर्ब, ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर त्या ठिकाणी ॲडसॉर्ब होतं.
आणि त्याच्यामुळं वातावरणातली जी आर्द्रता असेल ती आर्द्रता कमी करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून आपण तिसरं ॲप्लिकेशन या ठिकाणी काय पाहतो तर कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. आणि कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी म्हणजे तरी आपण काय करतो तर सिलिका जेल असेल, ॲल्युमिना जेल असेल हे आपण वापरतो आणि या जेलवरती कोण जमा होतं तर मॉइश्चर जमा होतं. कुठलं मॉइश्चर असेल तर वातावरणामधलं असेल, हवेमधलं असेल. मग हवेमधलं मॉइश्चर जे असेल ते मॉइश्चर ॲडसॉर्ब होतं म्हणजे जमा होतं. कोणावरती होईल तर या ठिकाणी सिलिका जेल असेल किंवा ॲल्युमिना जेल असेल याच्यावरती जमा कोण होतं तर मॉइश्चर जमा होतं आणि ॲटोमॅटिकली एअर जे असेल त्या एअरमधली आर्द्रता कमी होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपयोग. तिसरा उपयोग या ठिकाणी काय असेल तर कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. ओके. त्याच्यानंतर चौथं ॲप्लिकेशन आपण विचारात घेतो. चौथं ॲप्लिकेशन कुठलं असेल तर इथे आपण या ठिकाणी पाहतोय चौथ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण विचार करतोय कॅटॅलिस्ट. चौथं ॲप्लिकेशन कुठलं असेल तर कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट म्हणजे कोण असेल तर कॅटॅलिस्ट याचा मराठीत अर्थ असतो उत्प्रेरक. मग जेव्हा या ठिकाणी डिफरंट टाईपच्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनमध्ये आपण कॅटॅलिस्ट वापरतो. म्हणजे काय करतो तर तो कॅटॅलिस्ट काय करेल तर या ठिकाणी त्या रिॲक्शनचा रेट वाढवतो पण तो स्वतः त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही आहे. म्हणजे असा एखादा सबस्टन्स असतो की तो सबस्टन्स त्या रिॲक्शनमध्ये भाग घेतो. तो काय करेल तर त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवतो पण त्या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युअली भाग घेईल का घेणार नाही. द सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट टेकिंग पार्ट इन दॅट रिॲक्शन सच टाईप ऑफ सबस्टन्स इज नोन ॲज कॅटॅलिस्ट. ओके. सिम्पली आपल्या लक्षात येतं बघा. म्हणजे या ठिकाणी आपण कॅटॅलिस्ट वापरतो. कॅटॅलिस्ट जो असेल तो या ठिकाणी काय करेल तर सॉलिड कॅटॅलिस्ट आपण उपयोगात घेतो. म्हणजे आता आपल्याला कुठे यावं लागतं तर ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शनमध्ये यावं लागेल आणि ॲडसॉर्प्शनमध्ये तो कॅटॅलिस्ट कोणता रोल या ठिकाणी प्ले आउट करेल तर जेव्हा या ठिकाणी आपल्याला एखादं ऑइल असेल ऑइलचं आपण हायड्रोजनेशन करतो. मग ऑइलचं हायड्रोजनेशन करायचं असेल तर आपण या ठिकाणी एक कॅटलिस्ट वापरतो. कुठला वापरतो तर निकेल सारखा कॅटलिस्ट या ठिकाणी वापरतो. निकेल कॅटलिस्ट इज यूज्ड टू हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. ओके. या ठिकाणी आपण काय केलं तर निकेल जो असेल तो कोण असतो कॅटलिस्ट असतो. तो आपला काय करतो आपण त्याला फाईनली डिवायडेड कॅटलिस्ट घेतो. म्हणजे त्या निकेलचे बारीक बारीक तुकडे केलेले असतील आणि त्या तुकड्यावरती आपण काय करतो तर हायड्रोजनेशनची रिॲक्शन करत असतो. बरोबर आहे. हायड्रोजनेशन कोणाचं करतो आपण तर ऑइलचं करतो. मग ऑइलचं हायड्रोजनेशन करण्यासाठी निकेल या ठिकाणी वापरतो आणि निकेल हा काय असेल तर कॅटॅलिस्ट असतो. म्हणजे सॉलिड कॅटॅलिस्ट जे असतील त्या सॉलिड कॅटॅलिस्टचा उपयोग हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी केला जातो. या ठिकाणी आपण काय म्हणणार कॅटॅलिस्ट ठीक आहे कॅटॅलिस्ट. पण हे जे सॉलिड कॅटॅलिस्ट असतील सॉलिड कॅटॅलिस्ट असतील त्या सॉलिड कॅटॅलिस्टचा उपयोग आपण कशामध्ये करतो तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये करतो. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या ठिकाणी आपण जे उत्पादन घेतो मोठ्या प्रमाणात त्या उत्पादनामध्ये कोण वापरतो तर सॉलिड कॅटॅलिस्ट वापरतो. मग त्या ठिकाणी आपण म्हणणार काय सॉलिड कॅटॅलिस्ट इज यूज्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. ओके. पण त्याच्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन आपण काय बघतो तर फाईनली डिवायडेड निकेल कॅटॅलिस्ट इज यूज्ड फॉर द हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. या ठिकाणी आपण निकेल कॅटॅलिस्ट वापरतो कोणासाठी तर त्या ऑइलचं हायड्रोजनेशन करण्यासाठी. हे एक ॲप्लिकेशन त्याचं इथं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी त्याचं होईल. त्याचबरोबर या ठिकाणी प्लॅटिनम हा सुद्धा वापरतो आपण. हा पहिला आपण काय म्हणलं फायनली डिवायडेड निकेल आपण उपयोगात आणला. दुसरा आपण कोण म्हणतो प्लॅटिनम घेतो. हा प्लॅटिनम आपण उपयोगात आणतो कोणासाठी तर आपण जेव्हा H2SO4 तयार करतो मॅन्युफॅक्चर करतो. मॅन्युफॅक्चर म्हणजे काय असेल तर मोठ्या प्रमाणात एखादी वस्तू आपण तयार करतो त्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग. प्रिपरेशन म्हणजे काय असेल इन स्मॉल अमाऊंट. ओके. या ठिकाणी आपल्याला प्लॅटिनमचा उपयोग हा H2SO4च्या
मॅन्युफॅक्चरिंगसाठी केला जातो. तसंच निकेलचा उपयोग या ठिकाणी काय करतो आपण, हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. हायड्रोजनेशन ऑफ ऑइल म्हणजे ऑइलचं हायड्रोजनेशन करण्यासाठी आपण कोण वापरतो, तर फाईनली डिवायडेड निकेल कॅटॅलिस्ट वापरतो. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्लॅटिनम कॅटॅलिस्ट वापरतो. प्लॅटिनम इज यूज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ओके, म्हणजे या ठिकाणी कॅटॅलिस्ट जो असेल तो कॅटॅलिस्ट काय रोल प्ले आउट करेल या ठिकाणी, तर जेव्हा सॉलिड कॅटॅलिस्ट आपण घेतो तर त्या सॉलिड कॅटॅलिस्टचा उपयोग आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी केला जातो. पण कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असतील, कोणाला आपण उत्पादित करतो, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर ऑइलचं आपल्याला हायड्रोजनेशन करायचं असेल तर त्यासाठी निकेल हा आपण कॅटॅलिस्ट उपयोगात आणतो. त्याच पद्धतीनं सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला तयार करायचं असेल मोठ्या प्रमाणात तर प्लॅटिनम हा कॅटॅलिस्ट आपण वापरतो. हे झालं त्याचं चौथं ऍप्लिकेशन इन द फॉर्म ऑफ कॅटॅलिस्ट. कोणाचं ऍप्लिकेशन असेल तर ऍडसॉर्प्शनचं त्या ठिकाणी असणारं ऍप्लिकेशन असेल. त्याच्यानंतर शेवटचा फॉर्म आपण काय म्हणतो तर सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. काय करतो या ठिकाणी आपण, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस इनर्ट गॅस जे असतील त्या गॅसला सेपरेट आउट करावं लागतं. ठीक आहे, पण इनर्ट गॅसेसला सेपरेशन करायचं असेल, सेपरेट आउट करायचं असेल तर एक प्रिन्सिपल वापरलं जातं आणि त्या प्रिन्सिपलला नाव असतं सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल. काय म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल. सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल एक तत्व आहे. कोणतं तत्व असेल तर सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल. या तत्वाच्या आधारे आपण काय करतो तर इनर्ट गॅसेस ज्या असतील त्या इनर्ट गॅसेसला सेपरेट करतो. हे सेपरेशन कोणावरती घडतं तर कोकोनट चारकोल वरती घडतं. कुठं घडेल तर कोकोनट चारकोल वरती घडतं. पहा आता इथे मला शेवटचं ऍप्लिकेशन नोट आउट करायचं असेल तर इथं मी या ठिकाणी काय म्हणेन तर जे इनर्ट गॅसेस असतील त्या इनर्ट गॅसेसला सेपरेट आउट करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ऍडसॉर्प्शनचा उपयोग करावा लागेल. पण इनर्ट गॅसेसला जर सेपरेट करायचं असतील तर त्यासाठी आपण या ठिकाणी ऍडसॉर्प्शनचा उपयोग कशा पद्धतीनं करून घेतो तर एक प्रिन्सिपल या ठिकाणी उपयोगात आणतो आणि ते प्रिन्सिपल कुठलं असतं तर सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल. नाव काय असेल, सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपल असेल. आणि या सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन प्रिन्सिपलच्या आधारे आपण इनर्ट गॅसेस जे असतील त्या इनर्ट गॅसेसला सेपरेट आउट करतो. कशावरती सेपरेट आउट करतो तर कोकोनट चारकोल वरती आपण त्या इनर्ट गॅसेसला सेपरेट आउट करतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इन ऑल 5 प्रकारचे ऍप्लिकेशन या ठिकाणी असतील. तर त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन फक्त रिव्हिजन मी या ठिकाणी सांगतोय. ऍडसॉर्प्शन इंडिकेटर मध्ये आपण या ठिकाणी ऍडसॉर्प्शन इंडिकेटर हा काय असेल तर एक पार्ट आहे. कोणाचा पार्ट असेल तर ऍप्लिकेशन ऑफ ऍडसॉर्प्शनचा असेल. या ठिकाणी ऍडसॉर्प्शन इंडिकेटर मध्ये कसा उपयोग केला जातो, कसा फॉर्म असतो तर ज्या वेळेस प्रिसिपिटेशन टायट्रेशन असतील त्या प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉइंट शोधण्यासाठी आपल्याला ऍडसॉर्प्शन इंडिकेटरचा उपयोग करावा लागेल. मग कोणते आपण ऍडसॉर्प्शन इंडिकेटर वापरतो तर डाय असतील या ठिकाणी. कोणते डाय असतील तर इव्होसिन सारखा डाय असेल किंवा फ्लोरोसिन सारखा डाय असेल तो आपण या ठिकाणी वापरतो. याच्यासाठी आपण पर्टिक्युलर रिॲक्शन एखादी घेतली असेल तर ती रिॲक्शन कोणती असते तर सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट या 2 सोल्युशनचं आपण मिक्सचर तयार करतो आणि या दोघांचं आपण कॉम्बिनेशन तयार केल्यानंतर आपल्याला प्रिसिपिटेट मिळतो. कोणाचा तर या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा मिळतो. सोडियम नायट्रेट त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतो. मग हा जो व्हाईट प्रिसिपिटेट असेल हा व्हाईट प्रिसिपिटेट जर फ्लोरोसिन नावाच्या ऍडसॉर्प्शन वरती जमा होत असेल, ऍडसॉर्बंट वरती जर जमा होत असेल तर सुरुवातीला त्या ठिकाणी कन्व्हर्शन कशामध्ये होतं, तुम्ही जेव्हा इंडिकेटर वापरता तेव्हा त्या व्हाईट पिपीटचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं तर पेल येलोमध्ये, फिक्कट पिवळ्या रंगामध्ये होतं. आणि जेव्हा या टायट्रेशनचा एंड पॉइंट आपल्याला मिळतो तेव्हा या ठिकाणी
पिवळा कलर जो असेल आलेला आपल्याकडे, त्या पिवळ्या कलरचं रूपांतर रेडिश पीपीटी मध्ये या ठिकाणी होतं. जेव्हा रेडिश पीपीटी मिळतो तेव्हा त्या टायट्रेशनचा तो एंड पॉइंट असतो. थोडक्यात प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉइंट शोधण्यासाठी, प्रिसिपिटेशन टायट्रेशनचा एंड पॉइंट शोधण्यासाठी आपल्याला ॲडसॉर्प्शन इंडिकेटरचा उपयोग करावा लागेल. हा त्यातला पहिला पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी गॅस मास्क मध्ये सुद्धा ॲडसॉर्प्शनचा उपयोग करतो. इथं काय वापरतो आपण, ॲक्टिवेटेड चारकोल. जेव्हा आपण या गॅस मास्क मध्ये वापरतो तेव्हा तो ॲक्टिवेटेड चारकोल काय करेल, तर हवेमधले जे पॉयझनस गॅस असतील किंवा टॉक्झिक सबस्टन्स असतील, हवेमधला जो पॉयझनस गॅस असेल किंवा टॉक्झिक सबस्टन्स जे असतील ते त्या ॲक्टिवेटेड चारकोलवरती ॲडसॉर्ब होतात. आणि ॲडसॉर्ब झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्युअर एअर इथं मिळते. अशा पद्धतीनं सेकंड ॲप्लिकेशन त्याचं असेल, गॅस मास्कमध्ये असेल. तिसरा असेल कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. वातावरणामध्ये जर आर्द्रता जास्त झाली असेल तर आपण सिलिका जेल किंवा ॲल्युमिना जेल या ठिकाणी उपयोगात आणतो. आणि त्या जेलवरती कोण ॲडसॉर्ब होतं, कोण जमा होतं, तर या ठिकाणी हवेमधलं मॉइश्चर जे असेल ते मॉइश्चर त्या सिलिका जेल किंवा ॲल्युमिना जेलवरती जमा होतं. ॲटोमॅटिकली वातावरणामधलं जे मॉइश्चर असेल ते मॉइश्चर या ठिकाणी आपलं कंट्रोल करता येतं. म्हणून तिसरं ॲप्लिकेशन असेल कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. टू कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी आपण कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग करतो ॲडसॉर्प्शनचा. त्याच्यानंतर चौथा उपयोग आपण कॅटॅलिस्टच्या संदर्भात करतो. या ठिकाणी आपण सॉलिड कॅटॅलिस्ट घेतो आणि या सॉलिड कॅटॅलिस्टचा उपयोग आपण कोणासाठी करतो, तर मोठ्या प्रमाणात एखादा आपल्याला केमिकल कंपाऊंड पाहिजे असेल, प्रोडक्ट पाहिजे असेल, तर लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला त्याला उत्पादित करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सॉलिड कॅटॅलिस्ट वापरतो. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणणार, सॉलिड कॅटॅलिस्ट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपण कोण वापरतो, तर सॉलिड कॅटॅलिस्ट वापरतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला ऑइलचं हायड्रोजनेशन करायचं असेल तर फाईनली डिवायडेड निकेल मी या ठिकाणी वापरतो. म्हणून फर्स्ट ॲप्लिकेशन या ठिकाणी असेल किंवा एक्झाम्पल असेल फाईनली डिवायडेड निकेल इज युज्ड फॉर द हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण घेतो H2SO4 मोठ्या प्रमाणात मला मिळवायचं असेल तर आपण प्लॅटिनम हा कॅटॅलिस्ट या ठिकाणी वापरतो. प्लॅटिनम कॅटॅलिस्ट इज युज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. हे कोणाच्या संदर्भात येतील ॲप्लिकेशन, तर कॅटॅलिस्टच्या संदर्भात येतील. आणि हे कॅटॅलिस्ट संदर्भात असणारे दोन त्याची एक्झाम्पल असतील. आणि लास्ट या ठिकाणी असेल तर आपल्याला सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. पण सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेसमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी ॲडसॉर्प्शनचा उपयोग करतो. मग त्याच्यासाठी एक प्रिन्सिपल आपण सिलेक्टिव्ह वापरतो आणि ते प्रिन्सिपल कुठलं असतं, तर सिलेक्टिव्ह ॲडसॉर्प्शन प्रिन्सिपल असतं. आणि हे आपण सिलेक्टिव्ह ॲडसॉर्प्शन प्रिन्सिपल वापरल्यानंतर आपण इनर्ट गॅसेस जे असतील ते सेपरेट आउट करतो. कोणावरती इनर्ट गॅसेस आपण सेपरेट आउट करतो, तर ॲडसॉर्ब होतील गॅसेस कशावरती होतील, तर कोकोनट चारकोलवरती या ठिकाणी ॲडसॉर्प्शन त्यांचं होतं. अशा पद्धतीनं आपण ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शन हा पॉईंट या ठिकाणी बघितलेला असेल. माझ्या मते हा पॉईंट क्लिअर झालेला असेल, सगळ्यांना समजलाही असेल. ओके, थँक्यू. जर व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.